जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत BDS विषयी. BDS हा कोर्स कसा असतो, त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी असते किंवा स्कोप कसा असतो BDS नंतर. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी सॅलरी पण सांगणार आहे की BDS नंतर तुम्हाला किती सॅलरी मिळते आणि टॉप कॉलेजेस कोणते BDS साठी. या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, BDS म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. ज्यांना पण जे दातांचे जे तज्ञ असतात बघा, दातांचे तज्ञ ज्यांना म्हणतात, तेच म्हणजे ते BDS केलेलं असतं त्यांनी, त्यामुळे त्यांना जे आहेत दातांचे तज्ञ असं म्हणतात. हा एक 4 वर्षांचा कोर्स असतो, अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला सगळं जे डायग्नोसिस असतं डेंटलचं ते तुम्हाला इथे शिकवलं जातं. त्यानंतर याची जी एलिजिबिलिटी असते ती असते तुमची 12वी पास असणे गरजेचं असतं, प्लस फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट तुम्ही पास झालेले पाहिजे. आणि तुम्हाला काही ठिकाणी जर हे पण विचारू शकता, म्हणजे एंट्रन्स एक्झाम पास असणं पण गरजेचं असतं, तरच तुम्ही BDS ला ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर जर आपण फी बघितली तर बघा, फी कॉलेजवरती डिपेंड करते. तुम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेताय, कुठे करताय, त्याच्यावरती पण डिपेंड असतं. आता बघा, ही जी रेंज आहे ना, ही स्टार्ट होते 5 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत. तुम्हाला पूर्ण 4 वर्षाला एवढी फी द्यावी लागू शकते. म्हणजे पूर्ण याचं म्हणत मी, पूर्ण 4 वर्षामध्ये तुम्हाला एवढी फी लागू शकते. त्यानंतर बघा, टॉप कॉलेज जर बघितले तर मग त्यामध्ये मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स आहे. त्यानंतर मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्स किंवा KLE इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स आहे. SGG डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे. हे कॉलेज चांगले आहेत BDS साठी. त्यानंतर याचा स्कोप पण चांगला, तुम्ही डेंटिस्ट होऊ शकता. त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट असतं, डेंटल टेक्निशियन असतं, तर ते तुम्ही होऊ शकता. तर चांगलं इथे तुम्हाला पण स्कोप मिळून जातो. त्यानंतर सॅलरी बघितली तर सॅलरी तुमच्या नॉलेज आणि स्किल वरती डिपेंड असते किंवा एक्सपिरियन्स वरती डिपेंड असतं. पण जर एक आपण ॲव्हरेज जर काढली तर ती 25,000 पासून 40,000 पर्यंत पर मंथ साठी, म्हणजे पर महिन्यासाठी तुम्हाला एवढी मिळू शकते. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, तेथे मी नेहमी रिप्लाय करत असतो.